बहीण कधी काही लावण्या तिने दूधच पिलं नाही आज. आई पोर औषध गोळ्या आलेस का नाही? हा, तिला काही भागवत गीता वाचाले बसाड. मग काय माय तू बी काही बोलले काही बोलत नाही दादा. ओ माय आता नाही हो असले काय बोलानं चालस का बरं? तिसऱ्या कंप्लेंटच राहतीस त्या काय बोलानं वाचस ना ती. मग सगळं तर कराय नाही बरोबर, सगळं व्यवस्थित आहे माय, तू कशाला टेन्शन लेस. मग सोनोग्राफी करायला घ्या त्या दोन्ही जण धुळाले. असं शे का मला कुठे माहिती म्हणतो बाई अजून उठ नाही का नाही म्हणे सन मी बोलाले पटनू बाई. बस शांत वार, तू कशाला टेन्शन लेस. टेन्शन नाही व बहीण मी कसाले टेन्शन लिहू माय. दोन जीवनी बाई शेती ती पोर खात नाही. आपण जेवढी ध्यान दिसू तेवढं लेकरू चांगलं राही ना बाई. मग लावण्यावजी नाजूक शे बहीण. हा माय तुला जीव आहे तेवढा हो का, आमना काय जीवच नाही का ती ना. मी असं म्हण राहीन तू म्हणतं सुशिलानी अंडेरले चहा पाणीले नाही बोलावं का तुनी. मग भलायले ती ना माय, मग ती सुशिला वजी कुद्या मारस. ओ माडी तू निसरी काम टेन्शन लेस बी बट्टे तू शांत वार. बठानं काय नाही माय दिनभर बठानच रास आटे काय काम रास तुला घरमा. याले बाई त्याले बाई बटा गोट असले बाई लाई ठेवस बटी बटी म्हणा जीव ते किद्री जास. मग मला असं वाटस मीच भांडा घसडली म्हणे दोन दिली म्हणा जीवजी चटपट करस मी. मला पहिला फाईन काम नाही सवयशे. कितला वाजाले येतस नाही काय येतस काही नाश्ता पाणी कराय देती ती पोरले सफरचंद सुपरचंद खावाडी देती मग वाट लावती ना येडी. ओ मा सफरचंद ज्यूस बनायला होतं ना तिने आणि त्या काय ते बाहेर जायला ते बिन का प्या नाही येतील का बरं. आता ना पोरे पोरीसले काय सांगणं पडस का. मग एवढी गोटवर ध्यान नाही देणं पडस माडी. आते पहिल्यासारखा जमाना राहिले का. हा आई बी गोट खरी शे माय तुनी. जाय हाका मार दे ती सुशीला मायन पोरले हाका मार दे मी चाटी देस. हा माय ती ना अंडेर जवाई येल शेतस ना माय नाही भलावं का वजी कुद्या मारस ती. मग माय म्हणे अंडेर गरीब ना पदरे बांधेल शे म्हणा अंडेर जवाई तुम्हाला ध्यान मा नाही थी अशी कशी कुत्या मारस. मग ती आडा उभा टोमना मारीच रास. मग ती चांगली नाही माहिती बोलाले. हा काही नाही हाका मार दे ना. दादा त्या बी मंदिरवर जायले. हा दादा त्याच बी नाश्ता बाकी आहे, तू बी नाश्ता करले मग तिला बोलायले ना त्यासले बी चहा नाश्ता कर दिसत ना आपण. काय बनाय तुम्ही नाश्ता आले. माय मग मॅंगो ग्रॅ बनायलेत ना. मग नवसळ हा तशी करू का वरताईन कोथमीर शेव टाकी दिस म्हणजे चांगलं लागस. मग जवाई जमशे माय चांगलं वाटत नाही आपल्यासारखं आले. हा काही नाही राहतील ते जेवण सांगाय जायला लागे ते तू कसं आलीतले ऐकवाया करस. या पोरे बिंडात का नाही मग धुया लगून फोन फान लाई दपती करावेत त्या फोन सांगेले मनी माडी. तू नको टेन्शन लेत जाऊ इथली तुम्ही येत ते बीपी वाढी जास. अरे काम करत रास तुम्ही घडी फोन काय करू गाडीवर वैतो गाडी चलावता बी काय फोन करू का त्याला आखो गाडी थांबाडीन फोन उकली त्यानं वाटणं जरा अशी शांतीच ठेवणी पडस ना. मग शेवटलीच बाई आता आई सोनोग्राफी बहीण एवढं 8-15 दिन ना काय सांगता नाही येस बी म्हण होऊन. हा गुढीपाडवा खास का आणि खास आहे पोर. पण तू केव्हा आणि म्हणजे आवश्य माडी तुला नाही का. मग बलती गाय लागेल तुले. हा माय आईस ते खुशी रास बहीण तुला काय वाटस. मग खरी खुशी ते आईशे ना दरड पण नाही बहीण. त्या गुडगा त्यांना माणूस कसं एवढं वैजास या नात्रे पंत्रे शे खरं त्यासनं रजीला दे का म्हणजे मन मोठं वैजास येडी. हा बरोबर आहे ना. मग काव पोरी कदा घ्या ती या पोरे मला बी भूक लागली मला नाश्ता दे दे. हा दादा नाश्ता पडेल ना. मग मी तुम्ही वाटते की राहू मंदिरवर एवढा वेळ लागल्या तुमले. बे ना अहो खोकला बोलता इरा नासाला कपच वय जातस माले. तू जराशी गोड चहा करस ना त्यांना मला कपच वय जातस. मी असं म्हण राहीन तू म्हणत जवान त्यासनी चहा ना गुई आणले ना त्या गुईनी चहा बनावत जाय म्हणे 1 कप.
मला वजी खोकला आहेस. खावाले तोंड ठेवत नाही आणि हाई खाऊ ते खाऊ दही खाऊ ताक पिऊ मग खोकला नाही वावते काय होई बरं. हा आता उन्हाळ्या लागी घ्या मग काय ताक नको पिऊ काय तुम्ही थोडाफार खोकला यावा लागणार ती. तो जीवन बिडी दिदी ती साल बिडी पेवाय गी काहीच नाही ते बिडी सोड दिदी म्हणी पण ती कवय मवय आता वय मान तू काय ना काय वयीस का नाही हो बहीण आयतून माय ते मन मागेच लागस. मग खरं सांगा ना सगळी मायले रागेस काय निभून बी आता काय बिडीनी काडी करो बहीण पहिले घन अंग धवाय जायचे या माणूस न आणि आता काय दरडपणे सोक करतस रिकामा जीवले देखो ठिकाणी चांगला चांगला नवजीवान कसा जाई रायना. हा तुम्ही बी गोट करी शे तू बी म्हणा जीव ना करता सांगी राहिनी त्याबद्दल काय वांधा नाही तुला वजी जीव शे म्हणा मा त्यानं काय नाही. तुमने बोलता चालच बी दादा आणि साधं काम शे तुमने आलं. कुठे गई रे बेटा लावण्या आपली. दादा साहेब ते आहेत ना सोनोग्राफी करायला घ्या तारीख दिलं त्याच हा दवाखाना घ्या दुडाले. असं आहे का मला ते माहीतच नाही. बरं तास दिनशेत पोरना ते सुकन हो महादेव ना कृपातून काय खावय ना आपले काय फरक नाही ती गोट ना मले ना बेटा जरा असेल आपली लवंग मिरे आणि विलायची कुठीच नाही मजा आणि चहा बनाव. उसळ बनायल शे ना मूग न उसळ खायल्या पहिले आको काय मजार मा चा चा करी राहणार ख्यां ख्यां करी राहणार. महादेव बाबा बठ्ठा असले निरोगी काय आधे महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम बाबा. महादेव महादेव गणबट्टा असले सुधार राय ना तू काय चिंता न करू तुझी चिंतावर काय वा आणि बाई नाही एकच बिडी कथेन फुकाय गई त्यानं मला असा कोक लागूशी घ्यायचा आला. मग दादा तुम्ही कसाल बियाण काड्या करत राहतस आता तब्येत कशी आहे तब्येत सांभाळव ना बरं तुम्ही काय रे कामा कामे करतस दादा तुम्ही एवढा समजदार प्रतिष्ठित माणूस आहेत तुम्ही मग चांगलं आहे का बरं असं काय दादा तुमनं पटत नाही मला कोणी दिदी का मग काय पिजले हो का बिडी सरळ सांगू मला नाही चालस. अरे बेटा त्या जीवन त्या साला बरोबरी नाही जातस मग चिडावतस त्या तू काय बामने बू असा बू तसा बू करतस त्या बाई ते पेवायचाच बोला बोला मा साला बरोबरी ना लोकेस वा काय रे काम सालं मला म्हणजे खोकला लागल्या त्यांना. मग अरे कामा जीवला त्रास करलेतस ना मग ती माय बोलस मग मायनं तोंडी कस का नाही बरं तुमले आणि गरमाना तू आहे मग जास्त बोलानं बी योग्य वाटत नाही ना. हा रे बेटा कर रे तू आलं तू गोट कर ये सालं आधी देतील ना चाल मोडी तोडी बिडी फेक दिसू. चला फोन हिरा ना वाटतं लावण्या नाही का काय काय माहित त्याचा नंबर लागणार का काय मला फोन उचलू द्या. हा धकवा बाई फोन धक पहिले